शासनाचा किंवा राजकीय पक्षाचा लवलेश नाही लागला पाहिजे याच्याकरता त्यांनी जी आदिवासी समाजाची समिती केली असेल त्यांच्या माध्यमातून ते मला जे सांगतील ना की तू आमचा आमदार आहे, तू असं कर, ते मी करायला तयार आहे. म्हणून मी नेतृत्व करणार नाही. पण तिथं 17 तारखेला गेल्यानंतर त्यांना जे जे लॉजिस्टिक्स पुरवायचे असतील, जर 17 पासून तर 21 तारखेपर्यंत जर राहायचं असेल तर त्यांची एका ठिकाणी राहायची व्यवस्था असेल, जेवणा खावण्याची व्यवस्था असेल किंवा इथून लोक तिकडे न्यायचे असेल, त्याच्यासाठी अतुल बेनके त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. पण हा विषय राजकारणाचा नाही आहे. पुढच्या पिढी आपल्याला नावं देतील, हो अतुल बेनके काय केलं तुम्ही, हो शरद सोनवणे काय केलं तुम्ही, तुमच्या काळात हा प्रकल्प झाला ना, असं सगळ्या गोष्टी झाल्या. असं चालणार नाही. ठीक आहे, धरणं झाले तेव्हा ती पाण्याची गरज होती, हे सगळ्या गोष्टी झाल्या. कितीतरी कारणे हा प्रकल्प का होऊ नये. जिओलॉजिकल कारण आहे, इकोलॉजिकल कारण आहे, एन्व्हायरमेंटल कारण आहे, सोशल कारण आहे, कल्चरल कारण आहे, लॉ आहे, पैसा कायदा जो भारत देशाने केला आहे. आणि अशा प्रकारे जर होणार असेल तर आपले पण जगण्याला काय अर्थ नाही असं मला वाटतं. तर कुठे जन्माला येतो, मी या भूमीत जन्माला आलोय. प्रत्येक आदिवासी हा माझा बांधव आहे आणि त्या बांधवासाठी मी लढणार. आम्ही जीवाचं रान करून पुढे. पोलिसांनी अटक केली काय देवराम लांडेंनी या आंदोलनाची परमिशन घेतली, म्हणून ह्या आंदोलनासाठी जो गोष्टी अतिताईपर्यंत करेल किंवा जे लॉ ब्रेक करेल ते पोलिसांची ॲक्शन घेतली. पण माझा आक्षेप आहे पोलिसांना पण कळते की या तालुक्यात काय चाललंय. त्यांना दबाव आहे प्रशासनाचा, लोकप्रतिनिधीचा, सरकारचा, आणि ज्या माध्यमातून आमचं आंदोलन चिरडण्याचं काम पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून केलं. आमची जी मुकी जनावरे ती आमची लक्ष्मी आहे, गाढव हे आमचं लक्ष्मी आहे, आमचे बैल आमचे गाय ही आमची लक्ष्मी आहे, आमची जी बकरं आहेत ती आमची लक्ष्मी आहेत. आणि ते मुख्य जनावराला आमची जी पाळीव जनावरं आहेत एक प्रतीक म्हणून आम्ही तिथं आंदोलन आणलं असताना पोलिसांनी ते हटवलं. का तर आमच्या आंदोलनामध्ये काहीतरी बाधा करायची म्हणून आम्ही जाऊन रस्त्यावर बसलो आणि म्हणून त्याला जास्त वेळ गेला. ही आमची चूक नाही आहे, ही पोलिसांची चूक आहे. आणि पोलिसांना ज्यांनी सांगितलंय त्यांची चूक आहे. देवराम लांडेंना जे अटक केलं ना, त्यांचं पत्र आणि त्यांनी परमिशन देऊन पोलिसांनी ताबडतोब त्यांना सोडलं पाहिजे. जर नाही सोडलं तर पोलीस स्टेशनवर आम्ही आता हा आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा काढू असं मला त्यांना आव्हान आहे. म्हणून DYSPशी बोलून देवराम लांडेंची सुटका ताबडतोब करा अशी माझी त्यांना आव्हान असणार.